महेंद्र थोरवे आमदार झाल्यापासून कर्जतचा विकास होताना दिसतोय। महेंद्र थोरवे यांनी कर्जत शहरात महत्त्वाची 5 ते 6 कामं करताना दिसून येत आहेत। शिवसृष्टी, प्रति आळंदी असे विविध काम त्यांनी कर्जतच्या जनतेसाठी केलेले दिसून येत आहेत। लवकरच मुख्यमंत्री येऊन लोकार्पण सोहळा करण्याचं काम आमदार महेंद्र थोरवे करणार आहेत। त्यामुळे कर्जत मतदारसंघामध्ये नेमकी कोणती कामं झाली आहेत या संदर्भामध्ये महेंद्र थोरवे विकासाबाबत नेमकं काय म्हटले ते आपण त्यांच्याकडून ऐकूया। म्हणजे कर्जत असेल, खोपोली असेल, कर्जतमध्ये प्रशासकीय भवन आम्ही त्या ठिकाणी नव्याने उभारलेले आहे। प्रशासकीय भवनाची परिस्थिती कर्जतमध्ये उभारत असताना कर्जतचे प्रशासकीय कार्यालय सगळी वरती एका डोंगरावर आहेत आणि त्या ठिकाणी नागरिकांना जायला एवढा त्रास त्या ठिकाणी होतोय। ज्येष्ठ नागरिक त्या ठिकाणी जात असतात, त्यांना सुद्धा त्या ठिकाणी त्रास होतोय। तहसील कार्यालय असेल, पोलीस स्टेशन असेल, सब रजिस्ट्रेशन असेल, हे सगळे कार्यालय त्या ठिकाणी आहेत। आणि मग आता मी आमदार झाल्यानंतर राज्य शासनाच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून दिला आणि प्रशासकीय कार्यालय त्या ठिकाणी आता उभं राहिलेलं आहे। त्याचं सुद्धा लोकार्पण एकनाथजी शिंदे साहेबांच्या हस्ते त्या ठिकाणी होणार आहे। तर ही जी कार्यालय आहेत ती एकाच प्रशासकीय कार्यालयामध्ये त्या ठिकाणी होणार आहेत आणि ती कार्यालय एकत्रपणे आल्यामुळे नागरिकांना जी त्यांची कामे आहेत ती एकाच ठिकाणी त्या ठिकाणी होतील। हा मोठा फायदा आणि हे एक ऐतिहासिक काम, हे सुद्धा एक ऐतिहासिक काम कर्जतच्या, जे मी म्हणतो की कर्जतचं मला नंदनवन करायचं, हे कर्जतचं नंदनवन आहे की या माध्यमातून एक मोठं प्रशासकीय कार्यालय कर्जत आणि खालापूरमध्ये आपण त्या ठिकाणी केलेले आहेत आणि या कार्यालयांच्या माध्यमातून नागरिकांना मोठा फायदा या ठिकाणी होणार आहे। म्हणजे मी कर्जतचं नंदनवन करत असताना जी कामे, रस्ते असतील, गटारे असतील, पाण्याचे प्रश्न असतील, स्वच्छतेचा प्रश्न असेल, विजेचे प्रश्न असतील, हे सगळे मूलभूत प्रश्न तर मी सातत्याने ते पुढे घेऊन आलोच, ते पूर्ण करण्याचा प्रयत्न मी सातत्याने केलाच। परंतु खऱ्या अर्थाने कर्जतचं नंदनवन करत असताना जी ऐतिहासिक विकास कामे आहेत त्या विकास कामांना मी सातत्याने प्राधान्य दिलेलं आहे। त्याच्यामध्ये आता आपण पाहतोय की कर्जतमध्ये उल्हास नदीवर आपण एक स्वप्न आम्ही पाहिलेलं होतं की हा मतदारसंघ तसं पाहिलं तर वारकरी संप्रदायाचं प्राधान्य असणारा मतदारसंघ आहे। कोकण दिंडी मोठ्या प्रमाणात या परिसरातून निघत असते। राणे महाराजांच्या नेतृत्वाखाली मोठी कोकण दिंडी आमच्या कर्जतमधून निघत असते। मग ह्या कर्जतच्या उल्हास नदीवर आम्ही त्या ठिकाणी प्रति आळंदी उभारतोय। तर ही प्रति आळंदी उभारत असताना 50 फूट विठ्ठलाची मूर्ती आम्ही त्या ठिकाणी उभारतोय आणि ते एक ऐतिहासिक तो प्रोजेक्ट आहे। ह्या प्रोजेक्टला जवळजवळ 5 कोटी रुपयाचा खर्च आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे। राज्य शासनाच्या माध्यमातून तो निधी मंजूर करून घेतलेला आहे। तसंच आम्ही त्या पलीकडे दहिवलीच्या ब्रिजच्या पलीकडे गेल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी शिवसृष्टी उभारतोय। शिवसृष्टीचं काम आम्ही त्या ठिकाणी सुरू आहे, ते सुद्धा पूर्णत्वास आलेलं आहे। त्याच्यानंतर आम्ही संभाजी महाराजांचा चौक आम्ही त्या ठिकाणी उभारतोय आणि त्या दोन्ही दहिवली आणि कर्जत याच्यामध्ये असणारे उल्हास नदीला असणारा श्रीराम पूल जो आहे ह्याला लागून अजून एक आम्ही त्या ठिकाणी ब्रिज घेतलेला आहे। ते सुद्धा काम एक ऐतिहासिक आहे आणि अशा पद्धतीने कर्जतचं प्रवेशद्वार आता आपण जे पाहतोय की त्या कर्जतच्या प्रवेशद्वाराच्या आपण त्या ठिकाणी नव्याने त्या ठिकाणी डेव्हलपमेंट होत आहे आणि त्या प्रवेशद्वाराला नानासाहेब धर्माधिकाऱ्यांचं नाव आम्ही त्या ठिकाणी देत आहोत। ते प्रवेशद्वार एवढं भव्य दिव्य त्या ठिकाणी होणार आहे आणि ह्या प्रवेशद्वाराच्या माध्यमातून ही जी ऐतिहासिक कामे आहेत ही कर्जतच्या विकासाला, जे कर्जतचं नैसर्गिक सौंदर्य आहे, या कर्जतच्या नैसर्गिक सौंदर्यामध्ये भर घालणारी ही कामे आहेत आणि म्हणून ही कामं पूर्णत्वास झाल्यानंतर आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते या सगळ्या कामांचं लोकार्पण आपण नोव्हेंबर ते डिसेंबरमध्ये करणार आहोत आणि तेव्हा खऱ्या अर्थाने कर्जतकरांना कर्जतचं नंदनवन झालेलं त्या ठिकाणी दिसणार आहे। त्याच उल्हास नदीवर आपण खाली एक केटी बंधारा आपण त्या ठिकाणी घेणार आहोत आणि त्या केटी बंधाराच्या माध्यमातून कर्जतच्या त्या श्रीराम पुलापर्यंत पूर्णपणे बॅकवॉटर तयार होणार आहे। त्याच्यावर बोटिंग वगैरे पर्यटनाच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी पर्यटक येतील, माझे कर्जतकर येतील, कर्जतकरांना त्या ठिकाणी विरंगुळा त्या ठिकाणी करता येईल आणि कर्जतचे असणारे जी काही स्थानिक कर्जतकर आहेत हे नेहमी स्वच्छतेला प्राधान्य देणारे सगळे माझे ग्रामस्थ किंवा सगळे नागरिक आहेत आणि या सगळ्या नागरिकांच्या माध्यमातून आता आपण जर पाहिलं की कर्जतच्या उल्हास नदीला पूर्णपणे शहराला विळखा घातलेला आहे आणि या नदीच्या माध्यमातून जेव्हा मोठ्या प्रमाणात नदीला पूर येतो त्यावेळेस कर्जतच्या शहरामध्ये पाणी येतं आणि कर्जतच्या शहरातील नागरिकांच्या घरामध्ये कंबरभर पाणी, फर्स्ट फ्लोअरसुद्धा पाण्याखाली जातो। अशी परिस्थिती सातत्याने आम्हाला ह्या 15 वर्षामध्ये 20 वर्षामध्ये जाणवत होती। मग या मतदारसंघाचा आमदार झाल्यानंतर मोठं काम कोणतं करायचं असेल तर ह्या उल्हासच्या नदीमध्ये असणारा जो गाळ होता, नदी जी पूर्णपणे भरलेली होती कित्येक वर्षापासून,
म्हणजे माझ्या मते 50-60 वर्षापासून माझा जन्म व्हायच्या अगोदरपासून ती नदी पूर्णपणे भरलेली होती. ह्या नदीचा पूर्णपणे गाल काढण्याचं काम 2 वर्ष सातत्याने आम्ही केलं आणि हा गाल काढल्यानंतर पूर्णपणे नदी पूर्णपणे खाली डीप केली आणि त्यामुळे ह्या वर्षी सर्वात जास्त हायेस्ट पाऊस 50 वर्षात झाला. आणि हा पाऊस झाल्यानंतर कर्जत सिटीमध्ये कोणत्याही प्रकारचं पाणी शहरामध्ये आलं नाही, कोणाच्या घरामध्ये त्या ठिकाणी गेलं नाही. अक्षरशः पावसाळ्यामध्ये पूर आल्यानंतर प्रत्येक नागरिकांनी आमदारांचं अभिनंदन करण्याचं स्टेटस त्या ठिकाणी ठेवलं गेलं होतं. ही माझ्या कामाची पोचपावती होती आणि त्या गोष्टीचा मला फार अभिमान वाटला की मी हे काम कर्जतकरांसाठी करू शकलो. हे खऱ्या अर्थाने कर्जतचं नंदनवन आहे आणि ते आम्ही केलेलं आहे. हे लवकरच आपल्याला आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री जेव्हा कर्जतमध्ये येतील आणि त्या माध्यमातून कर्जतकरांना सर्वांना दिसेल.